ड्रेन मीन्स ज्याला नाली म्हणतो, ज्याला प्रवाही शोषणाचा सिद्धांत म्हटलं जातं. नवरोजींनी हे सांगितलं की भारताचं शोषण हे एक प्रकारे वनवे स्वरूपाचं शोषण आहे ब्रिटिशांकडून होणारं, आणि हे अलग अलग मार्गांनी व्यापार, उद्योग आणि राजकीय मार्गांनी होणारं शोषण हे वनवे मार्गानं आहे. म्हणजे आतापर्यंतचे जे शासक भारतात होऊन गेलेले आहेत त्यांनीही भारतीयांचं शोषण केलेलं आहे, पण ते जे पैसा या ठिकाणी कराच्या स्वरूपामध्ये भारतीयांकडून घेत होते ते दुसऱ्या मार्गाने ते भारतीयांकडे परत करत होते. पण ब्रिटिश असे आहेत की ज्यांनी हा पैसा भारतातून त्या ठिकाणी नेलेला आहे. संपत्तीचा होग, याला संपत्तीच्या निस्सारणाचा सिद्धांत म्हणतात, ड्रेन थेरी. संपत्तीचं निस्सारण, असा संपत्तीच्या निस्सारणाचा सिद्धांत नवरोजींनी मांडला. म्हणजे या नवरोजींनी भारतीय राष्ट्रवादाची आर्थिक स्वरूपामध्ये पद्धतशीर अशी मांडणी केली. अभ्यासपूर्ण असा हा त्यांचा ग्रंथ आहे जो 1867 मध्ये त्यांनी लिहिला. याच दरम्यानच्या कालखंडामध्ये भारतीयांचं जे शोषण झालेलं होतं त्याची माहिती दिली गेली. मग वेगवेगळ्या गव्हर्नर जनरल्सच्या वेगवेगळ्या ध्येय धोरणांच्या अनुषंगानं, मग कॉर्नवॉलिसची कायमधारा पद्धती असो, मनरोची पद्धत असो, रयतवारी पद्धती, वेलस्लीची तैनाती फौजेची पद्धत असो, वेगवेगळे युद्ध आणि युद्धाच्या नंतरच्या भारतीय राजेरजवाड्याकडून गोळा केल्या जाणाऱ्या खंडण्या असोत, अशा वेगवेगळ्या मार्गांनी जे शोषण केलं जात होतं, हे सर्व केलं गेलेलं शोषण अभ्यासपूर्ण लिखाणातून विचारवंतांनी भारतीय सुशिक्षित मध्यमवर्गीयांपुढे मांडलं आणि त्यामुळं भारतीयांच्या मनामध्ये ब्रिटिश राजवटीच्या बद्दलचा राग, चीड आणि आपल्या या अवस्थेसाठी ब्रिटिश राजवट कशी कारणीभूत आहे हे लक्षात आलं. या संदर्भामध्ये एक रमेशचंद्र दत्तांचा एक उतारा उपलब्ध आहे. रमेशचंद्र दत्तांनी एक फार सुंदर असं एक वर्णन करून ठेवलेलं आहे. ते वर्णन म्हणजे हे जे आर्थिक निस्सारण जे आहे, आर्थिक शोषण जे आहे, त्या शोषणाचा परिणाम कसा. रमेशचंद्र दत्त, आरशी दत्त असं सांगतात की त्यांच्या त्या काव्यात्मक शैलीमध्ये, वाङ्मयीन शैलीमध्ये ते मांडणी करत असताना असं सांगतात की पृथ्वीपासून सूर्य हा ओलावा शोषून घेतो आणि पावसाच्या रूपाने तो परत करतो. अशा पद्धतीने राजाने लावलेले कर असतात. म्हणजे राजाने किंवा शासकाने लावलेले कर हे कशा स्वरूपाचे असतात. जनरली हे सूर्य जसा पृथ्वीपासून ओलावा शोषून घेतो आणि पावसाच्या रूपात तो परत करतो. पुढे आरशी दत्त असं म्हणतात, पण ब्रिटिश शासन हे अशा पद्धतीचे शासन नाही आहे. ब्रिटिश शासन हे इथे ओलावा म्हणजे आर्थिक शोषण करतं, इथला ओलावा शोषून घेतो आणि तो तिथल्या इंग्लंडच्या भूमीवर तो निचोडतो, तो त्या ठिकाणी सोडतो. अशा प्रकारचं वर्णन आरशी दत्तांनी केलेलं आहे. तात्पर्य हे की या सगळ्या विचारवंतांनी, या सगळ्या अर्थतज्ञांनी आर्थिक शोषण याची माहिती अभ्यासपूर्ण पद्धतीनं मध्यमवर्गीयांपुढे ठेवली. हा जो नव्यानं अंग्लशिक्षित वर्ग तयार होत होता या वर्गापुढे ठेवली आणि आपल्या या आर्थिक दुर्दशेसाठी, म्हणजे आपली ही जी दुरावस्था झालेली आहे, विपन्नावस्था झालेली आहे, यासाठी कारणीभूत ब्रिटिश राजवट आहे, अशा पद्धतीनं भारतीयांच्या लक्षात आलं. म्हणजे इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन
हे भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचं एक महत्त्वाचं कारण मानलं जातं. त्यानंतरचं तिसरं कारण आहे दळणवळणाची साधनं. मॉडर्न मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. दळणवळणाची जी आधुनिक साधनं आहेत, संदेशवहनाची जी साधनं आहेत, ती सुद्धा भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचं महत्त्वाचं कारण आहे. विशेषतः ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश व्यापाराच्या हितासाठी, ब्रिटिश साम्राज्याच्या हितासाठी जी दळणवळणाची साधनं या ठिकाणी निर्माण केली गेली, मग रस्ते असतील, टेलिग्राफ असेल, रेल्वे असेल, पोस्ट असेल, हे सर्व जे निर्माण केलं गेलं ते ब्रिटिश हितासाठी निर्माण केलं गेलं. पण त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा भारतीयांना झाला. तर यामध्ये आपल्याला माहीत आहे 1853ला मुंबई ते ठाणे हा पहिला रेल्वे मार्ग लॉर्ड डलहौसीच्या कालखंडामध्ये टाकला गेला. पहिली रेल्वे धावली. त्याच्यानंतर पुढे चालून 1854ला कलकत्ता ते राणीगंज हा रेल्वे मार्ग टाकला गेला. या दरम्यानच्या कालखंडामध्ये, डलहौसीच्याच कालखंडामध्ये 6500 किलोमीटर टेलिग्राफची लाईन, त्याला तारायंत्र म्हणतो आपण, टेलिग्राफ, ही लाईन टाकली गेली. इलेक्ट्रिक टेलिग्राफ लाईन ज्याला म्हटलं जातं, ही लाईन कलकत्त्यापासून ते पेशावरपर्यंत, त्यानंतर मुंबईपासून मद्रासपर्यंत आणि इतर भागामध्ये टाकली गेली. ही टाकण्याचं कारण काय होतं? त्याचं कारण हे होतं की साम्राज्याच्या सुरक्षिततेसाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ब्रिटिश अधिकाऱ्यांना संदेश वेगानं पोहोचविता यावा, यासाठी टेलिग्राफची लाईन टाकली गेली होती. रोड याच्यासाठी टाकले गेले होते, रेल्वे रोड याच्यासाठी टाकले गेले होते की हा कच्चा माल वेगानं समुद्रकिनारपट्टीपर्यंत नेता यावा आणि आलेला माल वेगाने भारतीय बाजारपेठेमध्ये वितरित करता यावा. त्याच्यानंतर याच दरम्यानच्या कालखंडामध्ये पोस्टाचं तिकीट आलं. 1854ला पहिलं पोस्टाचं तिकीट स्टॅम्प ज्याला म्हणतो आपण, पोस्टाचं स्टॅम्प तिकीट, हे 1854ला पहिल्यांदा काढलं गेलं. तात्पर्य हे की ही सगळी जी दळणवळणाची साधनं आहेत, ही ब्रिटिशांनी आपल्या सोयीसाठी जरी निर्माण केली असली तरी त्याचा फायदा भारतीयांना झाला. भारतीयांना कशा पद्धतीने फायदा झाला की ज्यामुळं भारतीय राष्ट्रवादाचा उदय झाला. भारतीय माणूस, एका ठिकाणचा माणूस दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागला, म्हणजे त्यांच्यामध्ये संपर्क होऊ शकला. त्यानंतर काही माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी वेळामध्ये तो पोहोचू शकला. आपलं दुःख, आपली व्यथा, आपल्या समस्या, ह्या सगळ्या त्या तो दुसऱ्या प्रदेशांपर्यंत पोहोचू शकू लागला. म्हणजे महाराष्ट्रीयन माणूस बंगाली माणूस पंजाबी माणसाची, मी 3 नावं यासाठी घेतो आहे, नाहीतरी ही 3च राज्ये, बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब, ही 3च थोडीशी स्वातंत्र्य लढ्यामध्ये जास्त अग्रेसर असलेली दिसून येतात यातली नेते. म्हणजे हे एकमेकांसोबत कम्युनिकेशन करू शकू लागले आणि याला साथ होती या दरम्यानच्या कालखंडामध्ये असलेल्या इंग्रजी भाषेची. म्हणजे मराठी माणसाला जरी पंजाबी येत नसली तरी तो इंग्रजी भाषा येत होती यालाही माणसाला आणि पंजाबी माणसालाही. म्हणजे पोस्टाच्या माध्यमातून, पत्राच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष जाऊन तो त्याच्याशी कम्युनिकेशन करू लागला. हे कम्युनिकेशन, आपापसात कम्युनिकेशन होणं म्हणजे एकजूट होणं, खंडप्राय देशातल्या अलग अलग भूप्रदेशातले लोक एकत्र येणं, हे राष्ट्रवादाच्या उदयाशी संबंधित आहे. म्हणजे
अशा पद्धतीनं ही दळणवळणाची साधनं जरी ब्रिटिश साम्राज्याच्या, ब्रिटिश व्यापाराच्या किंवा ब्रिटिशांच्या आर्थिक, प्रामुख्यानं आर्थिक हितासाठी जरी निर्माण केलेली असली तरी त्या दळणवळणाच्या साधनांनी भारतामध्ये राष्ट्रवादाच्या उदयाला हातभार लावलेला आहे. त्याच्यानंतरचं कारण आहे वेस्टर्न थॉट, पाश्चात्य विचार आणि इंग्रजी भाषा. पाश्चात्य विचारसरणी आणि इंग्रजी भाषा हे फार महत्त्वाचं कारण आहे. वेस्टर्न थॉटमध्ये आपण राज्यशास्त्राच्या पुस्तकांमध्ये विविध पाश्चात्य विचारवंतांच्या विचारांचा अभ्यास केलेला आहे. या दरम्यानच्या काळात म्हणजे हे एक कारण एका वेळी एकानंतर एक ही एक कारण नाहीत. याच दरम्यानच्या कालखंडामध्ये इंग्रजी भाषा आहे, ही इंग्रजी भाषा येते आहे आणि याच दरम्यानच्या काळामध्ये जी या इंग्रजी भाषेच्या ज्ञानामुळे फॉरेनमधले किंवा वेस्टर्नमधले, विशेषतः पाश्चात्य राष्ट्रांमधल्या विचारवंतांचे विचार, या इंग्रजी भाषेतले विचार भारतीयांना अभ्यासता आले, वाचता आले आणि त्या विचारामुळं भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली. स्वातंत्र्य काय मूल्य आहे हे कळालं पाश्चात्य विचारांमध्ये. मग पाश्चात्य विचार असतील, जागतिक घटना असतील, मग फ्रेंच राज्यक्रांती असेल, फ्रेंच राज्यक्रांतीतले मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेअर, रुसोचे विचार असतील, एकूण फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेली जी मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, आणि त्यापूर्वी घडलेली अमेरिकन राज्यक्रांती असेल, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध असेल, या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धानं दिलेलं स्वातंत्र्य हे मूल्य, जे जगाला व्हॅल्यू किंवा एक मूल्य दिलं ते मूल्य असेल. याशिवाय वेस्टर्न थिंकर्समधला बायरन जो आहे तो बायरनच्या स्वातंत्र्याविषयीचे विचार असतील हे भारतीयांना कळाले. शेले नावाचा जो एक विचारवंत आहे त्यानं धर्ममार्तंडांच्या विरुद्धचे मांडलेले विचार असेल. वर्ड्सवर्थ याचे मानव जातीची अस्मिता जी आहे त्या मानव जातीच्या अस्मितेबद्दलचे विचार आहेत. त्यानंतर राष्ट्रवाद, लोकशाही, मानवतावाद यासारखे विचार याच निमित्ताने भारतीयांना कळाले. त्याशिवाय मिल, स्पेन्सर, लॉक आहे, मेकॉले आहे, ब्रूक आहे, या इंग्रज विचारवंतांचे विचार, या सगळ्या विचारवंतांच्या विचाराचा परिणाम हा झाला की भारतीयांमध्ये एक जागृती निर्माण झाली आणि ब्रिटिश राजवट आणि भारतीयांची स्थिती या संदर्भामध्ये भारतीय विचार करू लागले. हे राष्ट्रवादाच्या उदयाचं एक महत्त्वाचं कारण मानलं जातं, वेस्टर्न थॉट. तर राहिला प्रश्न दुसरा, इंग्रजी भाषा. इंग्रजी भाषेला भारतीय स्वातंत्र्याची भाषा असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे मुळात या इंग्रजी भाषेचा सुरुवात किंवा पाश्चात्य शिक्षणाची सुरुवात ही ब्रिटिशांनी त्यांच्या हितासाठी केली. इंग्रजी भाषेची सुरुवात त्यांनी त्यांच्यासाठी केली. मेकॉलेने या ठिकाणी 1835च्या दरम्यान इथं इंग्रजी भाषेची सुरुवात केली. ती ब्रिटिश साम्राज्याच्या गरजेची बाब होती म्हणून. पण इंग्रजी भाषेमुळे हे झालं की एक तर वेस्टर्न थॉट्स कळाले आणि सगळा हा जो मध्यमवर्गीय जो वर्ग उदयाला आलेला होता, सुशिक्षित वर्ग, यांच्यामध्ये कम्युनिकेशन होऊ शकलं. या कम्युनिकेशनचाच परिणाम म्हणजे एकमेकांमध्ये हितगुज चर्चा, आपल्या स्थितीसाठी नेमकं कोण कारणीभूत आहे हे सगळं अशा प्रकारचं खल किंवा अशी ही जी वैचारिक देवाणघेवाण ही सगळ्या भारतीयांमध्ये व्हायला लागली. यात सामान्य माणसं नाही आहेत, जी सुशिक्षित मध्यमवर्गीय जी मोजकी लोक आहेत यांच्यामध्ये व्हायला लागली. आणि नाहीतरी राष्ट्रवाद, नाहीतरी नॅशनलिझम हा काही सामान्य माणसांमध्ये निर्माण झालेला नव्हता. आजही आपण खेड्यापाड्यात जाऊन काही लोकांना आता सध्या टी व्हीच्या माध्यमातून सगळ्यांना लक्षात माहीत आहे की आपण कोण्या देशाचे आहोत. पण स्वातंत्र्याच्या नंतर जर काही खेड्यांमध्ये गेलो, स्वातंत्र्याच्या नंतरही एक 70च्या दशकामध्ये, 80च्या दशकामध्ये बघितलं तर तुम्ही आपल्या देशाचं नाव काय म्हणतात बऱ्याच जणांना लोकांना माहीत नव्हतं की काही जणांना की नेमका आपण कोण्या देशाचे आहोत, तो भाग वेगळा. मग
1850च्या दरम्यान म्हणजे 19व्या शतकाच्या मध्यावर ही भावना, राष्ट्रवाद ही भावना, नॅशनलिझमची ही भावना, ही मानसिकता काही त्यावेळेस सामान्य माणसांपर्यंत गेलेली नव्हती. तर ही उच्चवर्गीय अशा काही सुशिक्षित मध्यमवर्गीयांमध्येच ही भावना निर्माण झाली होती. तर अशा पद्धतीनं ही इंग्रजी भाषा आणि हे पाश्चात्य विचार भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचं महत्त्वाचं कारण मानलं जातं. त्यानंतर आपण पुढच्या घटकांची म्हणजे वर्तमानपत्र, जे नॅशनल स्वरूपाचं जे लिटरेचर आहे ते लिटरेचर, त्यानंतर डिस्कवरी ऑफ इंडियाज पास्ट, त्यानंतर ब्रिटिशांचा वांशिक उर्मटपणा, लॉर्ड लिटन आणि कर्झनचं कार्य, त्यांची भूमिका, त्यांचं कार्य म्हणत असताना त्यांची कारकीर्द जी आहे ती, 57चा उठाव, त्यानंतर राजकीय संघटना, त्यापूर्वी इथल्या सोशिओ रिलिजियस मुवमेंट्स, ह्या सगळ्या घटकांची चर्चा आपण नंतरच्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत. भारतीय राष्ट्रवाद ही अशी भावना, अशी मानसिकता आहे की या भावनेनं, या मानसिकतेनं प्रेरित होऊन त्यानंतरच्या कालखंडामधला हा जवळजवळ 90 वर्षाचा स्वातंत्र्य लढा याच भावनेनं प्रेरित होता. यातल्या पुढील कारणांचा आढावा आपण नंतरच्या टप्प्यामध्ये घेणार आहोत. या ठिकाणी थांबूया.